आजची परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. प्रत्येकाला वाटते की लॉकडाऊन पडतात की काय, प्रत्येकाला वाटते परत पुन्हा घरात बसावं लागेल की काय, प्रत्येकाला वाटते आपला कामधंदा बंद होणार की काय. अहो, परंतु देशाचे प्रमुख, जे लोक देश चालवतात, जे लोक मोठ्या पदावर बसले, तेच तर सांगताय की असं होणार तसं होणार. आणि मग काय, महाराष्ट्रात जिकडे बघावं तिकडे त्याच चर्चा. पुन्हा कोरोनासारखी परिस्थिती होतो की काय असं वाटू लागलं. अहो, नुसताच वाटू लागलं नाही, तर आत्ताच आपल्याला एक गुप्त माहिती सापडली, ज्यानुसार पुढे काय होणार. मागील काळामध्ये जे अमेरिका आणि इराक, इराण, इस्रायल युद्ध झालं, त्याचा परिणाम काय होत आहे आणि त्यानुसार भारतामध्ये पुढे कोणती परिस्थिती निर्माण होणार, त्याची सगळी गुप्त माहितीच आत्ताच आपण तुम्हाला सांगणार आहेत. ही सगळी परिस्थिती ऐकल्यावर तुम्हाला मोठा आश्चर्याचा धक्का बसेल. नेमका जगामध्ये काय झालं आणि त्याचा भारतावर कसा परिणाम होणार आहे, तेच तुम्हाला आपण डायरेक्ट ओपन सांगणार. फक्त तुम्ही एक काम करायचं, हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघत चला. कारण की पुढे तुम्हाला भारतामध्ये काय होणार, कोणत्या वस्तू महाग होणार, कोणत्या गोष्टीवर परिणाम होणार, ते सगळं आपण तुम्हाला ह्याच व्हिडिओन डायरेक्ट सांगणार. त्यामुळे तुम्हाला हा पूर्ण शेवटपर्यंत बघावाच लागेल. आणि ह्या मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्यासाठीच व्हिडिओला एक लाईक करा. लगेच एक लाईक झालाच पाहिजे. मित्रांनो, देशाच्या राजकारणात आणि अर्थव्यवस्थेमध्ये सध्या जे वातावरण तयार होत आहे ते सामान्य नाही. गेल्या काही महिन्यांपासून महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि सामान्य माणसाच्या खिशावर वाढणारा ताण, या सगळ्यामुळे लोकांच्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पुढे नेमकं काय होणार? आणि ह्याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही भाषणांमध्ये भविष्याबद्दल संकेत दिले. त्यांनी थेट गरिबी येणार असं स्पष्ट शब्दांत सांगितलं नसले तरी आर्थिक संकट, जागतिक परिस्थिती, युद्धजन्य वातावरण आणि बदलणारी अर्थव्यवस्था यामुळे कठीण काळासाठी तयार राहण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता लोकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे की पुढील काही वर्षांत भारतामध्ये नेमकी कोणते बदल दिसू शकतात. कल्पना करा, जर महागाई अजून वाढली तर सर्वात मोठा परिणाम कोणावर होईल? सामान्य मध्यमवर्गीय माणूस. आज जी कुटुंब महिन्याला 20,000 रुपयात घर चालवत आहेत, त्यांनाच उद्या दूध, गॅस, पेट्रोल आणि औषधांच्या वाढलेल्या किमतींमुळे कर्ज घ्यावं लागू शकतं. लोक नोकरी करत असतील पण तरीही बचत होणार नाही. पगार वाढेल पण खर्च त्याहून जास्त वेगाने वाढेल. आणि हीच परिस्थिती अनेक विकसित देशांमध्ये आधीच दिसू लागलीय. पण इथे एक धक्कादायक गोष्ट आहे. भविष्यातील सर्वात मोठं संकट फक्त पैशाचं नसेल तर नोकऱ्यांचं असू शकतं. कारण AI आणि मशीनचं युग इतक्या वेगाने वाढत आहे की अनेक साध्या नोकऱ्या कमी होऊ शकतात. आज एका ऑफिसमध्ये 10 लोकांचं काम करणारा सॉफ्टवेअर उद्या फक्त 2 लोकांमध्ये काम पूर्ण करू शकतो. त्यामुळे लाखो युवकांसमोर काम आहे पण स्थिरता नाही, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. आणखी एक मोठा प्रश्न म्हणजे शेतकरी. जर हवामान बदल असाच वाढत राहिला तर पावसाचं वेळापत्रक पूर्णपणे बदलू शकतं. कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ. उत्पादन कमी झालं तर अन्नधान्य महाग होईल. आणि जेव्हा अन्न महाग होतं तेव्हा संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था हलते. त्यामुळे पुढील काळात शेतकऱ्यांचा प्रश्न हा फक्त गावापुरता राहणार नाही, तर तो प्रत्येक शहरातील माणसाच्या ताटाशी जोडला जाणार आहे. पण मित्रांनो, प्रत्येक संकटामध्ये एक मोठी संधीही लपलेली असते. जग बदलत असताना जो माणूस नवीन कौशल्य शिकेल, डिजिटल क्षेत्र, तंत्रज्ञान, ऑनलाईन व्यवसाय, AI, इलेक्ट्रिकल, तांत्रिक कामं किंवा स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करेल, तो पुढे टिकू शकतो. भविष्यात फक्त डिग्री पुरेशी राहणार नाही, तर कौशल्य सर्वात मोठी ताकद ठरणार आहे. आणि इथेच भारतासाठी एक आश्चर्यकारक संधी निर्माण होऊ शकते. कारण जगातील अनेक मोठ्या कंपन्या आता चीनवर अवलंबून राहण्याऐवजी भारताकडे बघत आहेत. जर भारताने योग्य पद्धतीने उद्योग वाढवले तर लाखो नवीन रोजगार तयार होऊ शकतात. म्हणजे एका बाजूला संकट आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड मोठी संधी. प्रश्न एवढाच आहे, आपण तयार आहोत का? आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या. इतिहास सांगतो की जगात जेव्हा जेव्हा मोठं आर्थिक संकट आलं तेव्हा 2 प्रकारचे लोक तयार झाले. एक, जे परिस्थितीवर रडत बसली, आणि दुसरे, ज्यांनी त्या संकटामध्ये स्वतःसाठी नवीन मार्ग तयार केला. पुढील काही वर्षे भारतासाठीही तशीच निर्णायक ठरू शकतात. आज सोशल मीडियावर, न्यूज चॅनलवर आणि राजकीय सभांमध्ये जे बोललं जातं त्यामागे फक्त राजकारण नसतं,
अनेकदा ते भविष्यात येणाऱ्या बदलांचे संकेत असतात. त्यामुळे सामान्य माणसाने आता फक्त चर्चा करून चालणार नाही, तर आर्थिक नियोजन, कौशल्य वाढवणे आणि मानसिक तयारी ठेवणे खूप गरजेचं आहे. कारण भविष्यात जो बदलांना स्वीकारेल तोच पुढे जाईल. आणि शेवटी एक गोष्ट, कठीण काळ कायमचा राहत नाही, पण कठीण काळात घेतलेले निर्णय मात्र आयुष्य बदलून टाकतात. त्यामुळे पुढील काही वर्षे भीतीची नसून स्वतःला मजबूत बनवण्याची आहेत. भारत बदलत आहे, जग बदलत आहे, आणि या बदलामध्ये कोण पुढे जाणार आणि कोण मागे राहणार हे आज घेतलेल्या निर्णयांवर ठरणार. शह देण्यासाठी होर्मुझचा जलमार्ग वेठीला धरलाय. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडलेत आणि यामुळेच पंतप्रधान मोदींनी नेदरलँड दौऱ्यात बोलताना इंधनाच्या बाबतीत गंभीर इशारा दिलाय. अगर ये स्थितियां तेजी से नहीं बदली गई तो बीते अनेक दशकों की उपलब्धियों पर पानी फिर जाएगा. दुनिया की बहुत बड़ी आबादी फिर से गरीबी के दलदल में चली जाएगी. या परिस्थितीचा भारताच्या रुपयावर मोठा परिणाम झाला. गेल्या काही दिवसांमध्ये रुपया डॉलरच्या तुलनेत कसा घसरला ते पहा. तारीख 14 मे 2026, डॉलर 95 रुपये 71 पैसे. तारीख 15 मे 2026, डॉलर 94 रुपये 59 पैसे. तारीख 16 मे 2026, डॉलर 95 रुपये 96 पैसे. तारीख 17 मे 2026, डॉलर 95 रुपये 97 पैसे. तारीख 18 मे 2026, डॉलर 96 रुपये 18 पैसे. या वाढत्या दराचे भारतावरही गंभीर परिणाम झालेत. त्यामुळे मोदींनी इंधन बचतीचा सल्ला भारतीयांना दिला होता. तसंच परकीय गंगाजळी वाचवण्यासाठी सोनं खरेदीही टाळा असं आवाहन केलं होतं. मात्र नेदरलँडमधल्या भाषणात त्यांनी थेट जगातले बहुसंख्य लोक गरिबीच्या खाईत लोटली जातील अशी भीती व्यक्त केली आहे. पहले कोरोना आया, फिर युद्ध होने शुरू हो गए और अब आज की एनर्जी क्राइसिस है.